नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल रोहन टेक्निकलमध्ये. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपडेट झालेले आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे याचा व्हिडिओ केलेला होता. पण त्यामध्ये मी तुम्हाला त्याचं जे पासवर्ड टाकायची ट्रिक होती ते पासवर्ड सांगितलेलं नव्हतं, कारण की ते तुम्ही कन्फ्यूज होऊन जाताल एकाच वेळेस सगळं सांगायला. काही युजर्सना ते माहीत होतं पासवर्ड कोणता असतो, तुमच्या आधार कार्डवर टाईप होऊन येतो म्हणून आपण सांगितलं नाही. पण काही जणांचे कमेंट असे आले की त्यामध्ये पासवर्ड सांगा, त्याचा पासवर्ड कसं टाकायचं, कारण की जे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असतात ते पासवर्ड प्रोटेक्टेड असतात. जसं की तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही नवीन कोणतं पॅन कार्ड वगैरे काढलात तर पॅन कार्डला सुद्धा तुम्हाला पासवर्ड प्रोटेक्टेड फाईल येते, पुन्हा आधार कार्डला पासवर्ड प्रोटेक्टेड फाईल येते, कारण की ते गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असतात. ते जरी कोणाला गेले तर त्याचा दुरुपयोग होऊ नये, त्याला पासवर्ड माहीत नसल्याने तो ओपनच करू शकत नाही आणि तुमचे कोणतेही गैरवापर, तुमच्या डॉक्युमेंटचा कोणता गैरवापर होणार नाही. यासाठी गव्हर्नमेंट फाईल सगळ्या पासवर्ड प्रोटेक्टेड राहतात. तर यामध्ये मी तुम्हाला याला अनप्रोटेक्ट कसं करायचं, याचा पासवर्ड कसा काढायचा किंवा पासवर्ड काय असतो, याला पासवर्ड कसा रिमूव्ह करून टाकायचा, याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा पासवर्ड काय असतो आणि त्याला तुम्ही विदाऊट पासवर्डची फाईल कशी तयार करू शकता. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला समजेल. तर मित्रांनो, आता आपण आपलं कॉम्प्युटर चालू केलेलं आहे आणि आता आपण हे PDF बघत आहोत. तर तुम्ही PDF ओपन केली असता हे PDFला पासवर्ड प्रोटेक्ट दाखवत आहे, जसे की मी तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट करताना सांगितलेलं आहे. याला कट केलं तर आपल्याला पासवर्ड टाकल्याशिवाय PDF ओपन करता येणार नाही. आपण डबल एकदा ओपन करून बघूयात. आधारचं PDF आहे, तर याला आपण डबल क्लिक केले असता ओपन होणार नाही. कॅन्सल जर केले आपण तर घेणार नाही आणि ओके जरी केलं तरी घेणार नाही. यामध्ये आपण डिफॉल्ट पासवर्ड 1 2 3 4 टाकून बघूया, इनकरप्टेड पासवर्ड म्हणतो. त्यानंतर आपण 4 टाइम्स 0 टाकून बघूया, जे की डिफॉल्ट पासवर्ड राहतात, हे टाकून बघूया. ते सुद्धा पासवर्ड घेणार नाही. काय म्हणते, द पासवर्ड इनकरेक्ट, प्लीज मे शुअर दॅट कॅप्स लॉक ऑन, म्हणजे कॅप्स लॉक ऑन आहे का असं विचारते. आपण याला 1 2 3 4 9पर्यंत टाकून बघूया, तरीसुद्धा घेणार नाही. म्हणजे यामध्ये असं सांगत आहे की कॅप्स लॉक ऑन असणे हे गरजेचं आहे. त्यामध्ये असं म्हणतं की तुमचं चुकीने कॅप्स लॉक चालू राहिलेलं नाही, तर ते कॅप्स लॉक चालू करून घ्या. मग आता आपण त्याला कट करूया, डबल एकदा ओपन करूया. ओपन केल्यानंतर आपल्याला आता जसं की सांगितलेलं आहे, ई आधार पासवर्ड प्लीज एंटर अ डॉक्युमेंट ओपन पासवर्ड म्हणून येतं. मग आता यामध्ये आपण जे आपलं आधारचे पहिले 4 अंक आहेत ते 4 अंक टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला आपलं जन्मवर्ष जे आहे ते जन्मवर्ष टाकायचं आहे. जसे की आपण आपले आधारवरचे आपल्या नावामधले 4 अंक आणि जन्मवर्ष टाकले असता आपल्याला दिसून येते की फाईल ओपन झालेली दिसते. PDF फाईल जी आहे ते ओपन झालेली दिसते. आता प्रत्येक वेळेसच आपण हे करणं शक्य नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला आय लव्ह PDF नावाचे एक ॲप्लिकेशन असल्याने आहे, तर त्याला आपल्याला ओपन करायचं आहे. तुम्ही गुगलमध्ये सुद्धा टाकू शकता आय लव्ह PDF टाकले असता हे दिसेल तुम्हाला. यामध्ये ऑल टूल्समध्ये जाऊन ऑल टूल्स जे आहेत, ऑल टूल्समध्ये तुम्ही बघू शकता मर्ज, स्लीप, रिमूव्ह, कॉम्प्रेस PDF, JPG टू PDF, PDF टू JPG, असे खूप सारे ऑप्शन दिसत आहेत. यामध्ये आपल्याला अनलॉक PDF, प्रोटेक्ट PDF आणि साइन PDF, तर आपल्याला अनलॉक करायचं आहे, प्रोटेक्ट करायचं नाही. जे प्रोटेक्ट आहे त्याला अनलॉक करून टाकणार आहोत आपण. यामध्ये आपण PDFला पासवर्डसुद्धा टाकू शकतो प्रोटेक्ट PDF करून. अनलॉक PDFमध्ये आपल्याला आता फाईल सिलेक्ट करायची आहे, तर यामध्ये आपण सिलेक्ट फाईलला टच केले असता फाईल ओपन होत आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये फाईल ओपन झालेली आहे, पण कॉम्प्युटरमधले फोल्डर ओपन झालेले आहे. तर आपल्याला यामध्ये डेस्कटॉपला ओपन करायचं. आपण फाईल डेस्कटॉपला ठेवलेली आहे. डेस्कटॉपमध्ये ई आधारला डबल क्लिक केले की फाईल ओपन होईल. आता यामध्ये आपल्याला फाईल तेथे ओपन झालेली दिसत आहे, पण येथे अनलॉक PDFला टच केले असता अनलॉकिंग PDF असा आपल्याला डायलॉग स्क्रीनवर दिसत आहे. हे सर्व आपल्याला आय लव्ह PDF यामध्ये करायचं आहे, कारण की यामध्ये प्रॉपरली तुमचं PDF अनलॉक होऊन जाईल. आता यामध्ये म्हणत आहे डू नॉट क्लोज म्हणत आहे. मग आता यामध्ये तुम्ही बघू शकता सम फाईल्स रिक्वायर्ड पासवर्ड्स म्हणून विचारत आहे. मग यामध्ये आपल्याला तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे, जसे की तुमचे जन्मवर्षाचे 4 म्हणजे जन्म नावाचे 4 नावं, जे आधार कार्डवर जे नाव आहे त्याचे 4 अक्षर 1 2 3 4 घेतलं तर घेणार नाही. तर यामध्ये तुम्हाला तुमचं जन्म जे नाव आहे, म्हणजे जसं की आता आपलं जे नाव आहे त्याचे नावाचे पहिले 4 अक्षर कॅप्स लॉक, म्हणजे फर्स्ट लिपीमध्ये पहिले 4 नावं आणि त्यानंतर तुमचे जन्मवर्ष हे तुम्हाला टाकायचं आहे. ते टाकले असता तुमचं PDF
ॲटोमॅटिकली ओपन होऊन जाईल आणि हे अनलॉकसुद्धा होऊन जाईल. जसं की आता मी टाकलेलं आहे आणि माझं PDF अनलॉक झालेलं आहे. तुम्ही बघू शकता डाउनलोड अनलॉकड PDF म्हणून आलेलं आहे. आता याला आपण डाउनलोड केले तर खाल्ल्या साईडला तुम्ही डायलॉग बॉक्स बघू शकता की डाउनलोड PDFमध्ये PDF हे डाउनलोड होत आहे. आता आपण याला शो इन फोल्डर म्हणलं की हे फोल्डरमध्ये शो झालेलं आहे. आता आपण याला डबल क्लिक करून बघूया. तर याला डबल क्लिक केले असता यामध्ये तुम्ही बघू शकता अनलॉकड म्हणून नाव आलेलं आहे खाल्ल्या साईडला. हो, अनलॉकड म्हणून नाव आलेलं आहे. आता आपण याला साईडचं जे आहे ते प्रोटेक्टेड आहे आणि इकडल्या साईडचं जे आहे ते अनप्रोटेक्टेड आहे. तर याला आपण डेस्कटॉपवर पेस्ट करून घेऊया. डेस्कटॉपवर पेस्ट केले असता आपण आता डेस्कटॉपवर जाऊया, बघूया वरच्या साईडला जे आहे ते प्रोटेक्टेड फाईल आहे आणि खाल्ल्या साईडला जे आहे अनप्रोटेक्टेड फाईल आहे, आधारचीच फाईल आहे. आता हे फाईल ओपन केली असता आपल्याला यामध्ये प्रत्येक टाईमला पासवर्ड मागेलच आणि आपल्याला तो पासवर्ड टाकावाच लागेल. आणि खाल्ल्या साईडची जी फाईल आहे त्याला आपण ओपन केले असता ते अनप्रोटेक्ट झालेली आहे. ओपन केले की ते डायरेक्टली ओपन होत आहे आणि तुम्ही बघू शकता की आपलं आधार कार्डसुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसत आहे. म्हणजे आपण जे प्रोसेस केली ती कम्प्लिटली झालेली आहे. मित्रांनो, जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल, आपण एकदम सहज आणि सोप्यारित्या एकदम अनप्रोटेक्ट फाईल इझिली अनप्रोटेक्ट करू शकतो. प्रोटेक्टेड फाईल इझिली अनप्रोटेक्ट करू शकतो. त्याला आपल्याला कोणताही खर्च लागणार नाही. एकदम फ्रीमध्ये घर बसल्या तुम्ही गुगलच्या साहाय्याने iLove PDF या ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही ते अनप्रोटेक्ट करू शकता. एकदम सहज आणि सोप्यारित्या तुम्ही आधार कार्ड अनप्रोटेक्ट केलेलं आहे, तसंच तुम्ही पॅन कार्डही अनप्रोटेक्ट करू शकता. दिलेली ट्रिक तुम्ही वापरा, त्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. जर अडचण आली तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. कमेंटचे उत्तर तुम्हाला दिले जाईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. काही अडचण असेल तर कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.